ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण नकल जॉईंटचे फेल्युअर्स पाहिले होते, 8 फेल्युअर्स. आता आपण त्या नकल जॉईंटच्या फेल्युअर्सवर बेस्ड न्यूमरिकल्स घेणार आहे. तर न्यूमरिकल काय दिलं आहे बघा, डिझाईन नकल जॉईंट क्वार्टर जॉईंटचं जसं न्यूमरिकल होतं तसंच हे पण आहे. तुम्हाला 8ही फेल्युअरवरून काही ना काही क्वांटिटीज काढायच्या राहतील. सो डिझाईन करायचं आपल्याला एक नकल जॉईंट टू ट्रान्समिट अ 150 किलो न्यूटन लोड. सो आता किलो न्यूटन लोड दिलेलं आहे, पीची व्हॅल्यू दॅट इज 150 किलो न्यूटन. किलो न्यूटन आहे, किलो न्यूटन आपल्याला चालणार नाही. सो वी नीड टू कन्वर्ट दॅट किलो न्यूटन इनटू द न्यूटन. सो हियर इट विल बी 150 into 10 raised to power 3 into न्यूटन. ठीक है. डिजाइन स्ट्रेसेस may be taken as 75 megapascal in tension. सो स्ट्रेस जो ऍक्ट होणार आहे तो टेन्शन मधला दिलेला आहे. सो सिग्मा टी ची व्हॅल्यू दिली आहे. स्ट्रेस अंडर द टेन्शन दॅट इज 75 मेगापास्कल. 60 megapascal in shear, याचा अर्थ टाऊ ची व्हॅल्यू दिली आहे shear stress which will denote by using tau. किती सांगितलं 60 megapascal. मेगापास्कल स्टँडर्ड युनिट आहे, नो नीड टू कन्वर्ट. कॉम्प्रेशन सिग्मा सी दॅट इज 150 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर राहतं. डिझाईनमध्ये टॉममध्ये आपण न्यूटन आणि एम एम यामध्येच राहू देतो ना. तर करायचं काय आपल्याला, वेगवेगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला डिझाईन करायचं इन द सेन्स आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. जर तुम्हाला अजून डायग्राम जर लक्षात आलेलं नसेल तर माझं सजेशन राहील की हे न्यूमरिकल स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही एकदा डायग्राम व्यवस्थित बघा, जमलं तर काढून बघा. कारण तुम्हाला ते नोटेशन लक्षात राहतील की कोणती व्हॅल्यू टी हे, कोणती व्हॅल्यू डी, कोणती D2, कोणती D3. ते जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला असं व्यवस्थित फील नाही येणार याचा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं फेल्युअर कोणतं पाहिलं होतं आपण, इट इज फेल्युअर ऑफ रॉड अंडर टेन्शन. बिकॉज ऑफ द टेन्साइल फोर्स अप्लाइड ऑन द रॉड, रॉडचं काय होणार आहे, फेल्युअर होणार आहे. आणि रॉडचं फेल्युअर तुम्हाला माहिती आहे, पी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता, एरिया ऑफ द रॉड दॅट इज पाय बाय 4 डी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टेन्साइल स्ट्रेस दॅट इज सिग्मा टी. ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्या पुट करून टाका. सो 150 इंटू लोडची व्हॅल्यू किती दिली, 150 इंटू 10 raised to power 3 पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू सिग्मा टी ची व्हॅल्यू किती आहे 75. सो 4 इकडे येताना मल्टिप्लाय, 75 पाय खाली येताना डिवाइड. इथून काय भेटून जाईल तुम्हाला, डी ची व्हॅल्यू. सो डी स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे, 150 इंटू 10 raised to power 3 इंटू 4 डिवाइड बाय पाय इंटू 75. सो इथून काय काढू शकतो तुम्ही, डी स्क्वेअर वरून इथली जे काही कॅल्क्युलेशन केल्यावर ब्रॅकेट टाका. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो मी, इथं ब्रॅकेट टाका, तुम्हाला एक व्हॅल्यू भेटेल. तर डी स्क्वेअरची व्हॅल्यू जवळपास तुम्हाला भेटणार आहे 2540, 2540. आणि याचा स्क्वेअर रूट जर केला तुम्ही, डी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2540 विच विल बी इक्वल टू समथिंग किती येतं ते एकदा चेक करू द्या. त्याची व्हॅल्यू येते 50.4. किती येणार आहे 50.4 mm. तुम्ही याला अप्रॉक्सिमेटली 51 किंवा 52 कन्सिडर करू शकता. बुकमध्ये 52 केलं आहे तर मी पण 52 करतोय. तुम्ही 51 पण कन्सिडर केलं तरी चालेल. ठीक आहे. कधी पण जास्तच कन्सिडर करा, कारण याचा अर्थ काय होतं बघा, फेल्युअर ऑफ रॉड अंडर टेन्शनचा, की जर 150 किलो न्यूटनचा लोड जर त्या रॉडला सस्टेन करायचा आहे आणि त्या रॉडवर किती स्ट्रेस जनरेट होणार आहे समजा 75 मेगापास्कलचा, तर त्या रॉडचा डायमीटर कमीत कमी किती असलं पाहिजे, 50.4. मग आता 50.4 पेक्षा कमी डायमीटर ठेवणार का, कमी ठेवला तो त्याच सेकंदाला तुटून जाईल रॉड अंडर द टेन्शन. त्याच्यामुळे कधीही रॉड जी पण व्हॅल्यू येते ना ती थोडीशी आपण वाढवून ठेवतो, कारण याचा अर्थ काय राहतो की 50.4ला ब्रेक होऊ कमीत कमी तेवढा पाहिजे, त्याच्या खालीच ब्रेकिंग होणार आहे. पण 50.4 पेक्षा 51, 52 राहिलं तर रॉडची सेफ्टी जास्त होऊन जाते ना, लाईक दॅट. सो डायमीटर ऑफ रॉड माहीत पडलं, याच्यावरून आपण भरपूर क्वांटिटी काढू शकतो, जे मी तुम्हाला काल स्टार्टिंगलाच देऊन दिलं होतं. जसं डायमीटर ऑफ नकल पिन, फॉर्म्युला काय होतं त्याचं, त्याला कशाने दाखवतो आपण, D1 ने, विच इज इक्वल टू काय राहतं, डायमीटर ऑफ द रॉड. तर किती येणार आहे ते 52 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण D1 झालं, D2 काय होतं तुमचं, दॅट इज डायमीटर ऑफ आउटर डायमीटर ऑफ आय होतं ते, आउटर डायमीटर ऑफ आय, जो होल क्रिएट केलेला आहे आपण है ना. 4 वर 2 होल आहेत आणि
आपलं सिंगल आय किंवा ज्याला आपण सिंगल रॉड जो त्याच्यावर एक होल होता तर त्याला आपण आय म्हणतोय. तर आउटर डायमीटर ऑफ आय साठी फॉर्म्युला काय होता, दॅट D2 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ D, दॅट इज 2 इंटू 52. किती होऊन जाईल ते 104 mm. इथून तुम्हाला D2 ची व्हॅल्यू भेटली. सिमिलरली आपण थर्ड D3 काढू शकतो. क्वेश्चनचं काम झालेलं आहे, सो रफ करून देतो मी आता. D3 ची व्हॅल्यू काय, D3 काय होतं, पण D3 काय होतं, D3 होता तुमचा डायमीटर ऑफ द नकल पिन हेड ऑर द कॉलर. जी वरती नकल पिनच्या वरती जी आपण कॉलर लावलेली त्याचा डायमीटर होता D3. सो इथे लिहून घ्या पाहिजे, तर डायमीटर ऑफ नकल पिन हेड और collar D3 is equal to काय म्हणजे 1.5 D. So here D3 is equal to 1.5 into diameter किती भेटलेला आपल्याला 52. मल्टिप्लिकेशन करा 52 into 1.5, तुमचं आन्सर आलं पाहिजे जवळपास 78 mm. बघा आता इथून काय काय माहित पडलं आपल्याला, D पहिल्या फेल्युअर वरून आपण डायमीटर ऑफ रॉड काढला, त्याच्यानंतर डायमीटर ऑफ नकल पिन, आउटर डायमीटर ऑफ आय, त्यानंतर डायमीटर ऑफ कॉलर, इतक्या व्हॅल्यूज माहित झालेल्या आहेत. ठीक आहे. आता D1, D2, D3 माहित पडल्यानंतर नेक्स्ट फाइंड आउट करणार आपण थिकनेस. थिकनेस कशाच्या, थिकनेस ऑफ द आपल्याकडे थिकनेस ऑफ सिंगल आय काढायचं आहे आपल्याला, थिकनेस ऑफ फोर्क लागतं आणि थिकनेस ऑफ कॉलर हेड जो वरती आहे त्याची पण थिकनेस काढू शकतो आपण. सो हिअर सगळ्यात पहिले काढणार आपण, दॅट इज थिकनेस ऑफ सिंगल आय, ज्याला आपण T ने दाखवलं होतं. थिकनेस ऑफ सिंगल आय T इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला 1.25 इंटू D. सो 1.25 इंटू D जर केलं, सो हिअर दॅट 1.25 इंटू डायमीटरची व्हॅल्यू किती होती 52. सो T इज इक्वल टू इथून तुम्हाला एक व्हॅल्यू भेटून जाईल, कशात भेटणार आहे mm मध्ये. सो तुमचं आन्सर जे आहे ते किती आलं पाहिजे, दॅट इज 65. आन्सर येणार आहे तुमचं 65 mm. त्यानंतर थिकनेस ऑफ सिंगल आय नंतर नेक्स्ट फाइंड आउट करूया आपण थिकनेस ऑफ फोर्क. थिकनेस ऑफ फोर्क ज्याला आपण T1 ने दाखवलं होतो. सो T1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता 0.75 इंटू D, दॅट इज 0.75 इंटू D ची व्हॅल्यू किती 52. सो हिअर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ T1 विच इज इन mm. ठीक आहे, हे रफ करतो मी आता खालचं, लिहून घ्यायचं आहे तुम्ही लगेच. त्यानंतर त्याची एक सोबतच पाहतो मी आता व्हॅल्यूज काय दिल्या. तर थिकनेस ऑफ फोर्क नंतर आपल्याला काय काढायचं होतं, थिकनेस ऑफ नकल पिन. थिकनेस ऑफ नकल पिन और कॉलर ज्याला आपण T2 ने दाखवलेलं आहे. त्या T2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता 0.5 D, इट इज 0.5 इंटू 52. ठीक आहे. आन्सर किती दिलाय तुम्हाला, T1 चा आन्सर थिकनेस ऑफ फोर्क ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 39 आणि ही व्हॅल्यू येते तुमची 26 आणि ही येणार आहे तुमची 39 mm. तुम्ही पाहिजे तर 39 ला अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकता 40 mm पण लिहू शकता, अदरवाइज 39 जरी राहू दिलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला जर कोणाला काही डाऊट असेल की लेट्स से असं पण काही राहू शकतं की डायमीटरला जसं तुम्ही राऊंड फिगर केलं तसे या थिकनेसला D2 D3 ला का राऊंड फिगर केलं नाही, कारण आपण ऑलरेडी डायमीटर जो आहे तो वाढवून घेतला होता आणि तो वाढवलेलाच डायमीटर आपण प्रत्येक ठिकाणी वापरलेला आहे. याचा अर्थ काय की D3 D2 T1 T2 T3 सॉरी T1 T2 या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी काय भेटल्या, वाढवून भेटलेल्या आहेत, कारण आपण डायमीटर मोठाच घेतला होता. ठीक आहे. तर यानंतर जो आपला नेक्स्ट टाईपचा फेल्युअर राहील, एक सेकंड, तो राहील फेल्युअर ऑफ नकल पिन इन शेअर. जसे तुम्हाला मी ते आपले फेल्युअरचे फॉर्म्युले लिहून दिले आहेत ना, त्याच लाईनने पाठ करा. सो नावं पाठ करायचे फक्त तुम्हाला, डायग्राम आणि त्याच्यासोबत डायग्राम, तर जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युले लिहिता आले पाहिजे फेल्युअर, आणि त्याची प्रॅक्टिस करा. असं रटू नका त्या फॉर्म्युल्यांना,
फॉर्म्युला, डायग्राम आणि डायग्राम वरून फॉर्म्युला अशीच प्रॅक्टिस करा. आता जास्त व्यवस्थित लक्षात राहतील, कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं, गॅरंटी डायरेक्ट तुम्ही ऐन एक्झामच्या वेळेस सगळं काही मिक्स करून टाका. त्यामुळे डायग्राम वरूनच फॉर्म्युले लक्षात ठेवा, बेटर राहील. फेल्युअर ऑफ नकल पिन इन शेअर. शेअरिंग होतंय, नकल पिन आठवतंय, अशी नकल पिन आहे. या ठिकाणी वरती एक फोर क्रेडिट, खाली एक फोर होता, या ठिकाणी सिंगल आहे. ज्यावेळेस शेअरिंग होत आहे तर हा एक पोर्शन आहे, हा एक पोर्शन, हे दोन पोर्शन अफेक्टेड राहतात. नकल पिनचा डायमीटर D1 आहे आणि शेअर म्हटल्यावर टाऊ शेअर स्ट्रेस येतो. तर फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू, नकल पिन आहे ना, सर्क्युलर आहे, तर π/4 डायमीटर D1 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टाऊ. आणि किती ठिकाणी शेअरिंग होतं, दोन ठिकाणी, म्हणून याला कितीने मल्टिप्लाय करायचं, P इज इक्वल टू 2 × π/4 D1 स्क्वेअर टाऊ. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. तर हे तुम्हाला लक्षात बी राहतील आणि कन्फ्युजन पण नाही होणार आणि टाइमावर. नाही तर मग ते पहिल्याचा फॉर्म्युला दुसऱ्यामधून, दुसऱ्याचा तिसऱ्यामध्ये एकदम कॉमनली होऊन जातं. बरं, तर इथून काय भेटणार आहे तुम्हाला, D1 ची व्हॅल्यू, कारण आपण D2 काढलं, सॉरी D1 तर आपल्याकडे आहे. P इज इक्वल टू 2 × π/4 D1 स्क्वेअर × टाऊ करू आपण आणि इथून आपल्याला एक व्हॅल्यू भेटेल. व्हॅल्यू कसली भेटणार आहे, तर लेट्स से आपण शिअर स्ट्रेसची, जसं आपण मागच्या क्वार्टर जॉईंटसाठी आपण शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू चेक करायचो ना, तशीच आपण या ठिकाणी परत एकदा व्हॅल्यू चेक करतोय. सो P ची व्हॅल्यू किती अप्लाय करणार आहे आपण, 150 × 10⁻³ 2 × π/4 × D1 ची व्हॅल्यू, डायमीटर 1 ची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट केली होती, किती आली होती ती, 52. इथे लिहिली होती ना आपण, इथं D3 काढण्यापूर्वी D2 D1 काढलं होतं 52. सो 52 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टाऊ. सो हिअर टाऊ इज इक्वल टू काय येणार आहे, 150 × 10⁻³ डिवाइडचा 4 इकडे येऊन मल्टिप्लाय, 2 पाय खाली येऊन जातील आणि इथं मल्टिप्लायला काय येईल, इट इज 52 चा स्क्वेअर. इथून काय भेटणार तुम्हाला, शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू कशामध्ये भेटेल, ही मेगा पास्कलमध्ये. आणि ही व्हॅल्यू आली पाहिजे तुमची, व्हॅल्यू आली पाहिजे 35.3 मेगापास्कल. 35.3 मेगापास्कल. ठीक आहे, चला बघूया पुढे. बघा यामध्ये टाऊची व्हॅल्यू जी भेटलेली आहे आपल्याला, नेक्स्ट कन्सेप्ट आपण स्टार्ट करू, पण त्याच्यापूर्वी हा एक सांगून देऊ तुम्हाला की जी टाऊची व्हॅल्यू भेटलेली आहे, ती टाऊची व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या शिअर स्ट्रेस पेक्षा कमी आलेली आहे ना. आपल्याला जो शिअर स्ट्रेस दिला होता क्वेश्चन मध्ये तो जास्त आहे आणि इथं आलेली व्हॅल्यू कमी आहे. याचा अर्थ काय की ही जी डिझाईन होते हे सेफ आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर क्वार्टर जॉईंटच्या क्वेश्चन मध्ये इथं आपल्याला जी शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू भेटायची ती थोडी जास्त भेटायची आणि त्यामुळे मग आपण दिलेली क्वेश्चन मध्ये दिलेली व्हॅल्यू कन्सिडर करून त्यासाठी नवीन डायमीटर, नवीन थिकनेस फाइंड आउट करायचो क्वार्टर जॉईंट मध्ये. इथं तशी काही गरज नाहीये आणि हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये होईल. प्रत्येक क्वेश्चन मध्ये जी टाऊची व्हॅल्यू आहे तुमची ती दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा कमीच येते. त्यामुळे ह्या नकल जॉईंटच्या क्वेश्चन्स मध्ये तसला काही पॅटर्न करायची गरज नाहीये. तर सरळ तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करायची फेल्युअर ऑफ नकल पिन इन शेअर मध्ये, टाऊची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फाइंड आउट झाली की डायरेक्ट नेक्स्ट टाईपचं फेल्युअर. बघा आता आपण नेक्स्ट टाईपचं फेल्युअर स्टार्ट करू. नेक्स्ट फेल्युअर आहे आपलं 3rd नंबरचं, दॅट फेल्युअर ऑफ सिंगल आय और रॉड एंड इन टेन्शन. सो सिंगल आय किंवा रॉड एंडवर ज्यावेळेस टेन्शन अप्लाय होत आहे त्यावेळेस त्याचं फेल्युअर कसं होईल आठवत आहे तुम्हाला. डायग्राम ड्रॉ केली होती आपण अशी काहीतरी, फार मेहनत मी 3D डायग्राम ड्रॉ केली होती अशी काहीतरी ना. सो हा भाग अफेक्टेड राहतो तर काय करतो आपण, मोठ्या डायमीटर मधनं छोट्या डायमीटर मायनस मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेस. थिकनेस किती आहे सिंगल आय साठी आताच दिला आपण, थिकनेस ऑफ सिंगल आय किती आहे T आणि टेन्साइल लोड आहे. तर P चा फॉर्म्युला काय होता, P इज इक्वल टू D2 मायनस D1 इंटू थिकनेस T मल्टिप्लाय बाय सिग्मा T. P ची व्हॅल्यू लोड किती सांगितलं आपल्याला 150 किलो न्यूटनचा. सो दॅट इज 150 इंटू 10⁻³ इज इक्वल टू D2 आणि D1 ची व्हॅल्यू. आपल्याला कसली व्हॅल्यू माहिती आहे आता, D2 पण माहिती आहे, D1 पण माहिती आहे.
तर आता आपण D2 ची व्हॅल्यू पुट करू. D2 आपण ऑलरेडी काढलं होतं ना सुरुवातीला. सो D2 ची व्हॅल्यू किती होती 104. D1 ची व्हॅल्यू किती होती 52 मल्टिप्लाय बाय थिकनेस ऑफ द नकल पिन, सॉरी थिकनेस ऑफ द सिंगल आयर एंड. सिंगल आयर एंडचा आपण थिकनेस बी फाइंड आउट केली होती. त्याला आपण अप्रॉक्सिमेटली 60 सॉरी त्याला आपण किती घेतलं होतं 65 झाले ना. एकदा तुम्ही चेक करून घ्या, मी चेक करतो तसं लिहून झाल्यावर. मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. परत इथं काय काढायचं आहे मग आता तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस जो त्या ठिकाणी जनरेट होतोय तो सेफ आहे की नाही आहे. मग या ठिकाणी सो आन्सर काय येईल 150 × 10⁻³ सबट्रॅक्शन केलं तर 52 × 65 मल्टिप्लाय बाय सिग्मा टी. सो सिग्मा टी इज इक्वल टू काय 150 × 10⁻³ डिवाइड बाय 52 × 65. वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ सिग्मा टी. लेट मी चेक काय येतं आन्सर. ठीक आहे, तर थिकनेसची जी व्हॅल्यू आहे ती 65 आहे आणि जी सिग्मा टी ची व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला दॅट सिग्मा टी ची व्हॅल्यू जी येणार आहे ती 44.4 मेगा पास्कल. अगेन तुम्ही चेक जर केलं तर 44.4 जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण फाइंड आउट केलेल्या म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू पेक्षा काय कमी आहे, तर डिझाईन सेफ आहे. सो नेक्स्ट फेल्युअर कडे जाणार आहे. सो आपलं नेक्स्ट फेल्युअर काय, दॅट इज फेल्युअर ऑफ सिंगल आय और रॉड एंड इन शेयरिंग. फेल्युअर ऑफ सिंगल आय और रॉड एंड इन शेयरिंग. आठवत आहे तुम्हाला शेअरिंगचं काय सांगितलं होतं मी, ॲज इट इज फॉर्म्युला लिहा. सिग्मा टीच्या जागेवर फक्त शेअरिंगसाठी काय टाकून द्या टाऊ. आणि इथं कसली व्हॅल्यू फाइंड आउट करणार तुम्ही, अगेन टाऊचीच व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सो P इज इक्वल टू काय म्हणजे D2 - D1 मल्टिप्लाय बाय T इंटू टाऊ. सो फॉर्म्युला सेम म्हटल्यावर व्हॅल्यूज पण सेम राहतील. सो 150 × 10⁻³ 104 - 52 मल्टिप्लाय बाय 65 इंटू टाऊ. सो इथून तुम्ही टाऊची व्हॅल्यू सेम फाइंड आउट करणार. परत व्हॅल्यू किती भेटेल 44.4 मेगा. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता ते. ओके, नेक्स्ट फेल्युअर. हे सगळ्या व्हॅल्यूज कमी येत आहे आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू पेक्षा, त्यामुळे काही करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे आपलं फेल्युअर ऑफ सिंगल आय और रॉड एंड इन क्रशिंग. टेन्शन झालं, शेअरिंग झालं. नेक्स्ट काय असणार आहे फेल्युअर ऑफ सिंगल आय और रॉड एंड इन क्रशिंग. क्रशिंग साठी काय सांगितलं होतं, क्रशिंग मध्ये काय सांगितलं होतं, जो आतला डायमीटर आहे D1 तो अफेक्टेड होईल मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेस. असं तुम्हाला आठवतंय मी बाहेरचं सांगितलं होतं, बाहेरचा डायमीटर राहतो D2, आतला डायमीटर राहतो D1 आणि ज्यावेळेस कॉम्प्रेशन होतं त्यावेळेस आतला डायमीटर अफेक्टेड होतो. तर म्हणून फॉर्म्युला काय सांगितलं होतं P इज इक्वल टू D1 × T × सिग्मा C. क्रशिंग आहे म्हणून काय करणार सिग्मा C. इथून कसली व्हॅल्यू फाइंड आउट करणार तुम्ही, सिग्मा C ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सिग्मा C ची व्हॅल्यू, P ची व्हॅल्यू किती सांगितली होती तर 150 × 10⁻³ D1 ची व्हॅल्यू 52 मल्टिप्लाय बाय थिकनेस T किती आलं होतं T 65 मल्टिप्लाय बाय सिग्मा C. परत ते झालं का बघा बरं 52 × 65 टाऊ. जर टाऊ होतं इथं सिग्मा C आहे तर तेच येईल परत. सिग्मा C इज इक्वल टू 150 × 10⁻³ डिवाइड बाय 52 × 65. सो अगेन सिग्मा C ची व्हॅल्यू तीच येणार आहे, दॅट इज 44.4 मेगा पास्कल. ठीक आहे, तर आता बघा जो आपला सिंगल आय होता त्याचं टेन्शनमध्ये, क्रशिंगमध्ये, शेअरिंगमध्ये सगळ्यांमध्ये जो सगळ्या प्रकारचे जे स्ट्रेसेस जनरेट झाले सिग्मा टी, टाऊ, सिग्मा सी सगळ्यांची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 44.4 मेगा पास्कल. ठीक आहे, आता हे तुमचे सिंगल आयचे झाले. आता सिंगल आय नंतर आपण नेक्स्ट कोणते स्टार्ट करणार, आपले फोर्कचे किंवा डबल आयचे फेल्युअर आपण स्टार्ट करूया. बघा आता स्टार्ट करूया आपण आपला नेक्स्ट टाईपचं फेल्युअर, दॅट इज फेल्युअर ऑफ फोर्क एंड किंवा डबल आय इन टेन्शन. तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशन करतानाच सांगितलं होतं, सेम फॉर्म्युला लिहायचा आहे, फक्त 2 ने मल्टिप्लाय करत जायचं. सो टेन्शनसाठी काय होतं P इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला सिंगल आय साठी D1 - D2 इंटू T मल्टिप्लाय बाय सिग्मा T. आणि तो जर डबल आय साठी राहिला तर फक्त काय करायचं आहे मल्टिप्लाय बाय
2. का बरं मल्टिप्लाय बाय 2 करतो आपण? कारण दोन सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये राहतात. डबल आय म्हटलं की 2/4 आहेत ना, आणि 2/4 असले की त्या ठिकाणी दोनदा घ्यावं लागेल आपल्याला. आणि टेन्शन टीच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल? T1. आपण फोर्क बद्दल बोलतोय, तर फोर्कची जी थिकनेस होती ती किती कन्सिडर केली आपण? T1. आणि जो आपला सिंगल आय होता त्याची थिकनेस किती घेतली होती आपण? T. तर इथं मल्टिप्लायला T होतं पहिले, आता फक्त Tच्या जागी काय टाकायचं? T1. आणि मल्टिप्लाय कितीने करायचं? 2 ने, कारण डबल आहे फक्त म्हणून. सो P ची व्हॅल्यू 150 × 10⁻³ 2 ॲज इट इज. D2 ची व्हॅल्यू परत 30 104, D1 ची व्हॅल्यू परत 30 52. थिकनेस 1 T1 किती आलं होतं? T1 ची व्हॅल्यू 39 आली होती ना. आपण त्याला अप्रॉक्सिमेटली 40 लिहून घेऊ, कॅल्क्युलेशनला सोपं जाईल म्हणून, किंवा तुम्ही 39 जरी घेतली तरी चालेल. मल्टिप्लाय बाय सिग्मा टी ची व्हॅल्यू काढूया इथून. सो काय येईल? 150 × 10⁻³ 2 × 52 × 40 × सिग्मा टी. So here sigma t is equal to 150 10⁻³ divided by 2 × 52 × 40. इथून जर व्हॅल्यू फाइंड आउट केली सिग्मा टी ची, तर आन्सर आलं पाहिजे 36. आन्सर काय दिले? 36 घ्यायला पाहिजे, 36 मेगा. ठीक आहे. अगेन 36 मेगापास्कल ही व्हॅल्यू कमी आहे. आपण जेवढी आपल्याला गिवन क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू दिली आहे त्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू कमी येते. याचा अर्थ काय की आपली डिझाईन सेफ आहे, हाच त्याचा अर्थ होतोय. ठीक. पुढे नेक्स्ट बघा, आता फेल्युअर ऑफ फोर्क एंड इंटेन्शन झालं, तर नेक्स्ट काय? फेल्युअर ऑफ फोर्क एंड इन शेअरिंग मध्ये काय करायला सांगितलं होतं? फक्त सिग्मा टी च्या जागी टाऊ लिहायचं. सो T इज इक्वल टू 2 × D2 - D1 × T1 × टाऊ. T ची व्हॅल्यू 150 10⁻³ 2 × 104 - 52 × टाऊ1 ची व्हॅल्यू 40, सॉरी T1 ची व्हॅल्यू 40 आणि मल्टिप्लाय बाय टाऊ. सो इथून टाऊ ची व्हॅल्यू काढणार, आन्सर सेमच येईल, सेम व्हॅल्यूज आहेत ना. तर सिग्मा टी ची जेवढं व्हॅल्यू आली तीच याची पण येते, दॅट इज 36 मेगापास्कल. लास्ट पण काढून देऊ इथंच. लास्ट काय होतं? फेल्युअर ऑफ फोर्क एंड इन क्रशिंग मध्ये बोलतोय म्हटल्यावर P इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होता? क्रशिंग मध्ये किती सरफेसेस येतील? 2. आणि कोणते डायमीटर अफेक्टेड राहतात? इंटरनल. तर काय होऊन जातं? 2 × इंटरनल डायमीटर D1 मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेस T1 है ना. क्रशिंग म्हटलं की सिग्मा C. 2 × D1 × T1 × सिग्मा C. P ची व्हॅल्यू अगेन 150 10⁻³ 2 × D1 ची व्हॅल्यू किती आहे? किती घेतली होती आपण? D1 किती होता? 52 आहे ना. तर एकदा चेक करून घेऊया. D1 ची व्हॅल्यू 52 मल्टिप्लाय बाय T1 ची व्हॅल्यू 40 मल्टिप्लाय बाय सिग्मा C. सिग्मा C चा आन्सर जर काढला तुम्ही, परत ते झालं बघा 2 × 52 × 40, इकडे येताना डिवाइड. सो आन्सर तेच येईल परत किती? दॅट इज 36 मेगापास्कल. आणि जेवढे पण तुम्ही सिग्मा C, सिग्मा T आणि टाऊच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत फॉर द सिंगल आय म्हणा किंवा डबल आय म्हणा, सगळ्यांसाठी व्हॅल्यूज ज्या आल्या त्या गिवन व्हॅल्यूज पेक्षा कमी आलेल्या आहेत. याचा अर्थ तुम्ही केलेली डिझाईन जी आहे ती सेफ आहे ना. तुम्ही पाहिजे तर ते स्टेटमेंट ॲज अ स्टेटमेंट ॲड करू शकता. बघा त्या ठिकाणी इक्वेशन स्टेटमेंट लिहून दिलं आहे मी, सॉरी इथं लिहून दिलं आहे बघा. सो फ्रॉम द अबव म्हणजे हे इक्वेशन सोडून, फ्रॉम द अबव ॲज इंड्यूस स्ट्रेसेस म्हणजे काय? जे अप्लाय झालेले आहेत किंवा जे तुम्हाला भेटत आहेत ना ते स्ट्रेसेस. इंड्यूस स्ट्रेसेस हे लेस आहे कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? जे व्हॅल्यूज स्ट्रेसेसच्या तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत डिझाईनसाठी त्याच्यापेक्षा या व्हॅल्यूज लेस आहेत. याचा अर्थ काय की आपलं जे डिझाईन आहे नकल जॉईंटसाठी ते सेफ आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून एक क्वेश्चन घेऊया नकल जॉईंटचा, ज्याच्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टीवरून आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत. आणि 2च क्वेश्चन आहेत नकल जॉईंटसाठी. सो नकल जॉईंट आपलं संपून जाईल. ठीक आहे. व्यवस्थित करा. न्यूमरिकल सॉल्व करताना प्रत्येक फेल्युअरसाठी प्रत्येक फेल्युअर पार्ट करत असताना त्याची डायग्रामसोबत लक्षात ठेवा.
नकल जॉईंट तरी इझिली लक्षात राहून जातं, पण क्वार्टर जॉईंटमध्ये बरेच प्रॉब्लेम होतात. त्यामुळे डायग्रामवरूनच लक्षात ठेवा, जास्त फॉर्म्युले पाठ करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथंच थांबूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.